तर पाहूयात पुढची बातमी. मतचोरी थांबवणारच असा निर्धार करा असं आवाहन सत्याच्या मोर्चानंतर सभेत शरद पवारांनी केले. विचारधारा वेगळी असली तरी आपण सगळे एकत्र आहोत. संसदीय लोकशाही टिकवण्यासाठी एक व्हावं लागेल असं आवाहन त्यांनी केलंय. विचारधारा वेगळी आहे, कधी मतभेदी असतात. पक्षात आहोत, विचारधारा वेगळी आहे, कधी मतभेदी असतात. पण आज देशाची संसदीय लोकशाही ही शिकवायची असते, मताचा अधिकार हा शिकवायचा असते, तर तुम्हाला मला एक व्हावं लागेल. मी तुम्हाला खात्री देतो. आज व्यासपीठावर असलेले सगळे नेते आणि सरकारी या सगळ्यांच्या वतीनं आम्ही असा निकाल घेतला. काय फरकची किंमत देऊ, पण ही चोरी थांबवू आणि या देशाची लोकशाही टिकेल कशी याची खबरदारी घेऊ.